जय शिवराय। ज्या पुष्करणीचं काम आता तुम्ही मंडळींनी इतक्या मेहनतीने केलेलं आहे, ती पुष्करणी म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात समजून घेऊया। पुष्करणी ही एक बांधकामाची पद्धत जी राजस्थान मधील पुष्कर या ठिकाणी ज्या पद्धतीच्या शिवालयासमोर एक तलाव, पण तो पायऱ्या पायऱ्यांचा तलाव आणि मध्ये त्याला कुंड, एवढीच फक्त रचना ही एवढी मर्यादित नाहीये। तर पूर्ण पुष्करणी केव्हा पूर्ण होते तर या पूर्वेच्या बाजूने याला प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मोठे देवकोष्टक म्हणजे छोटी छोटी मंदिरं ब्रह्मा आणि विष्णूची। त्याच्यानंतर मग या बाजूला जे कोनडे दिसतात ज्याला देवकोष्टक असं म्हटलं जातं, ती देवकोष्ट त्या प्रत्येकामध्ये देवी देवतांच्या मूर्ती, बहुधा विष्णूच्या मूर्ती आपल्याला आढळतात। तुम्ही जर हरिश्चंद्रगडाला गेलात तर तिथेही तुम्हाला त्या देवकोष्टामध्ये पुष्करणीच्या त्या विष्णू मूर्ती वेगवेगळ्या आयुधांची अदलाबदली क्रमाने करून त्या अस्तित्वात असलेल्या दिसतील। तशाच इथे पण त्या असाव्यात, पण आज त्याची चांगल्या अवस्थेत आहेत, पण तरी पूर्वेच्या बाजूची बऱ्यापैकी पडझड झाली आहे। आणि मग इथून त्या शुचिरभूत होऊन आंघोळ करून येणाऱ्या भक्ताने मग या सर्व देवी देवतांचं दर्शन घेऊन, ब्रह्मा विष्णू हे देव देवता त्यांचं दर्शन घेऊन मग तो इथे येईल। इथे आल्यानंतर मग या मंदिराची रचना आहे, हे आता जिथं हे उभे आहेत यांच्या पाठीमागे जे आहे तो भाग त्याला सभामंडप असं म्हटलं जातं। त्या सभामंडपाच्या पुढचा जो टप्पा आहे त्याला अंतराळ असं म्हटलं जातं। जो अंतराळ सभामंडप आणि गर्भगृह यांना जोडण्याचं काम करत असतो तो अंतराळ, आणि त्या अंतराळाच्या पाठीमागे गर्भगृह असतं। आता इथे ते गर्भगृह आहे, पण अजून ते गर्भगृह खाली आहे, ते त्याच्यावर बराच मोठा मलबा, तो मंदिरची पडझड खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तो आज नाही दिसत आपल्याला। त्याच्यावरही भविष्यात मराठे सह्याद्रीचे पुढचं आव्हान तुम्हाला देतोयच आहे की जर शक्य झालं तर त्या गर्भगृहाचं काम जर आपल्याला या पावसाळ्यानंतर करता आलं तर ते खूप चांगलं, कारण साक्षात शिवालयातील भगवान शंकराचं अस्तित्व आपल्याला तिथे दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे। पण या पुष्करणीचा पाण्याचा फुगवटा जिथपर्यंत येईल त्याच्या लेवल पर्यंत ते गर्भगृहाचा तळ आहे। जनरली शिवालय तुम्ही पाहिलं तर खालच्या बाजूला उतरत जावं लागतं आपल्याला। तो अशा स्वरूपाची रचना म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, देवकोष्ट, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असलेलं मंदिराचं स्ट्रक्चर याला पुष्करणी या नावाने संबोधलं जातं। धन्यवाद।